तस काय नाही का आवाज काय कळायला झालं काय कळवय लाडू लय झालं नेमकं लय झालं काय आव काय झालं लय काय झालं ना काय काय घेतलं बच्चाला काय काय नाही वाचायला घेतली तिथं काय म्हणले काय काय घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही आणि पुढे गेल्यावर घेतलं नाही मी आलते ना माझ्यासोबत माहित आहे मला सांगितलं भाऊजी हा मग आल्यावर मग मला म्हणलं आणि जरा 1000 रुपयामध्ये त्याला फरक पडला तिथं तिथं हा बर मग घेतलं असं ते चांगलं आहे आपण आपल्या बाच्यासनी घ्यायचं तर कोण घ्यायचं सांग बरं आणि त्यात तिचा इकून तर एक नमस्कार बहिणीनो चालू झाली बघा कुठे आपली घ्यावं म्हणलं आता ही उरकून शिना काल भिजू घातलं होतं काल काय दुसराच राडा माझ्या मागं लागला त्यामुळे त्याच्याकडे काय ध्यान गेलं ना आज म्हणलं ही सकाळ सकाळी घ्यावं उरकून स्वयंपाक पाणी काय अजून केला नाही कारण की हे उन्हाच्या आधी घेतलं का नाही घालून उन्हाच्या तापीला पाडदिशी होऊन जात या दुसरं काय नाही पीठ पण शिजलंय आपलं शाबून चांगलं दादा तिथं ये तिकडं खाटावर हातरलंय ही तिकडे जाऊया आता काय करायचं लय अपघात जात्या जाताचं तर काय आज चालू जात्या नाही चालू आहे गाडी ऐकलं आहे कशाला कसा लागली अशी घालून गेलती बाय मग माहेरला लाडू कळ्या खाऊन आली सून झाली बादशाच्या नाव ठेवायचं होतं काल आली दिवस मावळताना चला अशा होत्या त्या आणि खायला पण एकदम मस्त लागते त्या फुगल्या का नाही तळल्या म्हणजे एकदम टम होते त्या मोठ्या लाट होते त्या कुरड्या घेतल्या घालून पेपर्स घेतलं तुम्हाला सांगते सालपापड्या केल्या शाबूचं केलं शाबूच्या चकल्या शाबूच्या बटाट्याच्या चकल्या केल्या आता शेवाळ्या तेवढ्या राहिल्या त्या आणि अजून मग ते 3 शेर भिजू घालावं गहू कारण की वर्षभर लागतं या खायला आपल्याला पुरतं केलं म्हणजे सणावाराला सवासणीला ही होतं या ती काय आपल्या घटात नवरतानात होतंय म्हणून शिरा ही करायचं आहे भरपूर कारण की आईला पण थोडं द्यायचं आहे ती पण म्हणली माझ्या नावचं पण घाल बाई आता मी कुठं अपडेट बसतच नाही लेकरं बारकी बारकी आहे ती आमच्यात तूच बी करून आईला पण थोडं द्यायचं आहे आईचं नवरतं असतं तिला पण म्हणलं तू नको आरी करू देते म्हणलं करून आता पीठ गार वस्तू बघा जाता येत नाही माहेरला गेली का नाही काय सांगू नका तिला कामच करू वाटत नाही इकडं आलं म्हणजे नुसतं झोप वाटतं बघा दुसरं काय काम करू वाटत नाही खायचं आणि अंत द्यायची ताणून शिन आहे का नाही तस काय नाही का आवाज काय कळायला झालं काय कळवय लाडू लय झालं नेमकं लय झालं काय आव काय झालं लय काय झालं ना काय काय घेतलं बच्चाला काय काय नाही वाचायला घेतली तिथं काय म्हणले काय काय घ्यायचं नाही काय घ्यायचं नाही आणि पुढे गेल्यावर घेतलं नाही मी आलते ना माझ्यासोबत माहित आहे मला सांगितलं भाऊजी हा मग आल्यावर मग मला म्हणलं आणि जरा 1000 रुपयामध्ये त्याला फरक पडला तिथं तिथं हा बर मग घेतलं असं ते चांगलं आहे आपण आपल्या बाच्यासनी घ्यायचं तर कोण घ्यायचं सांग बरं आणि त्यात तिचा इकून तर एक बाचा कौतिक असतं नाव ठेवायचं सगळी यायची बारसं मोठं होतं मला पण सांगितलं होतं बरं का बहिणीनं पण माझ्या मागं कुठं नाही नवरा बायको गेली घरी कोण नाही लेकरं आणि एवढी 2 घरं पुन्हा जेवर सोडून जातात म्हणून मी गेली ना आधी मध्ये जाऊन यायचं काय असतं त्याला आपली जायची गेली ती समजून दुसरं पण मागं कुठं नव्हतं हिला समजा काय असेल ते माहित आहे रागायला गेली आहे नाही 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 माहित होतं सगळ्यांना रुपाला पण माहित होतं रुपा म्हणली तिथे झाल्यामुळे आल्या नसते असते काय तर मग मला पण जावं वाटतं गेल्या आल्याशिवाय पण काय नसतं पण काय करताना अडचणीला लय अवघड आहे कसं आहे माहिती आहे का आम्ही कुठे गेलो तर ही घरी पाहिजे ती आणि ही कुठे गेली तर आम्ही घरी पाहिजे कोणतरी एक पाहिजे कोणतरी या 2 घराला एक पाहिजेलच आहे ए दादू आण बघूला ती एक पोळीचा अर्ध्या पोळीची एक पोळीच घेतली का काय कुठं आता जरा मोठ्या कर विषय हा मोठे मोठे लगेच ओळखू आलं हो, मोठ्या कर जरा पुसरून त्यात काय बटाटा घातलं नाही आज का बटाटे संपली ती कोण आणून द्यायचं आपल्याला जेवढं आहे तेवढं घ्यायचं करून हा संपली ती काय करते बटाट्याला भारी वाटते हा काय काय आणलं काय काय नाही काय काय आणली काय सुद्धा काय आणलं नाही का नाही हो. आल्या आल्या मला
ताटली गच भरून शिना लाडू दिला ताई लाडू खावा म्हणले तुम्ही आला नाही ना लाडू खावा बघा कसं लाडू लाडू परत काय 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 आणलं समजा थोडं 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 बिस्किट आणलं होतं दुसरं काय आणलं नाही आणि कसं झालं साडू सांगितलं आल्यामुळं भाऊजी सांगत होतं भाऊजी कवा राहत नाही तो पण या बारिशाने भाऊजीने चांगलं काम केलं आदली दिवशीच गेलं वंकारला म्हणत होतं खरं ओंकारला त्याचा पेपर आले तर मग म्हणलं आज पण राहायचं त्याच्या आदल्या दिवशी पण राहिलं होतं रोज म्हणल्यावर मग मी म्हणलं ना वंकार जाऊ दे तिथं पण मला करू धरू लागायला लागतंय तुम्ही समजी गेला म्हणजे माझा हात म्हणल्याने होते तुझी ती श्रद्धा आणायची पाणी वाढदिवस ती केला म्हणून समजा खरं आहे आता काय करते? ओंकार यायचा म्हणलं मला लय भारी वाटलं मी म्हणलं अवं घेऊन या ओंकारला कापड घातली होती त्यानं कापड कसला यावं आणि यांनी मला म्हणलं त्यात सोडायचं मी म्हणलं त्यात सोडू नका आणि काय नका डायरेक्ट माझ्या पुशाना म्हणलं ना आपण सकाळी उठून जाऊ म्हणलं अगं त्यानं कापड ही घातली होती लेकरानं त्याला लय हिरमोट झाला रडलं परत पाठवायचं असतं तुम्ही तुला माहित नाही का इथं राडा कसलाय लागतं घरी माणूस कोण असलं नसलं रानातली वस्ती असते राडा ती नव्हती तरी पण तिनं बघा कुरुड्या घेतल्या घालून शिना कुरुड्या पण मस्त झाले ते एकदम बरं का फुकते आता मला खाल्लंच काय ते तुला काय मी नका आता ती खाल्ल्यावर कशी केल्यावर मी नव्हती भाऊजीने खाल्ले बघ भाऊजीने मला म्हणलं की भजी पापडी करू द्या सगळं सगळं वहिनीनं मला दिसतं आम्ही तिथं आल्या आल्या काय खाल्लं नाही बरं का त्यांनी कारण जेवण करून आली म्हणजे अगं मी पोळ्या करल्या भाजी केल्या पोळ्या खावा म्हणल्यावर मला म्हणलं मला तसलं काय नका मग पाठी गच्च भरून मी आपण तळलं होतं घ्या म्हणलं काय खायच ते खावं म्हणजे ढिलं पडून आहे येस तर म्हणत होतं वहिनीला सांगितलंय शाटासनी बघायला ती राहत नाही तर राहत नाही राहावं पण लागतच कसं असतं माहितीये का सुखात आनंदात खरे एकमेकाच्या भागीदार व्हावं कारण की ती क्षण सारखा सारखा येत नाही का येतोय नाहीच येत ती सारखा सारखा आनंदाचा क्षण असतो सगळी जण गोत एका जागेला गोळा होते त्या मावळणी गोळा होते त्या माम्या गोळा होते मावशा गोळा होते त्या सगळी होती पण एकच उणी होती की हिची आई तेवढी सगळ्यांनी आठवण काढली समधी सगळ्यांच्या तोंडात होतं नवाला असं बघितलं आणि लेकरासनी असं बघितलं लय जीव होता प्रत्येकाचा त्याच्या मुलावर जीव असतो तसं नसतं येडे अजून रंग आला असता नशिबाच्या पुढं कोणाच काय चालत नाही जे लिहिलेलं आहे ती होण्याशिवाय राहत नाही कसं असतं लिहिलेलं आहे ती चुकणार नाही आपल्याला मग वाटतंय असावं ती करावं आता काय करते होणाऱ्या गोष्टीला कोणालाच थांबवता येत नाही झाल्या आज काय लय घातलं नव्हतं कारण की मी भरून शाबू घातला होता आणि रात्री काय केलं मी बटाटा शिजवलं किलोभर चटणी पण करून टाकली नाही ती बटाटा नसल्यामुळे तसं दिसले तुला काय पोटात आत पडते का तिकडे कलर आहे बरोबर परत अशी चौशीच्या परत लागलंय लावलं तरी लागतं ग ती नव्या चुलीवर केलं डुन 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 मधून मधून तू म्हणलं म्हणून शिना ह्याच्यावरच केलं घालून शिना घेतली खाट करून हळूहळू रोज रोज करायचं थोडं थोडं एकदम काय आपल्याला जमत नाही घेतलं करून शिना करूया संध्याकाळी बेत काय तर रे